आपण उपासनेला सुरुवात करूया, प्रार्थना करूया. जगाचे निर्माण करते आमचे जिवंत देवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो. सकाळपासून आत्तापर्यंत आम्हाला सांभाळलं, सुरक्षित ठेवलं, उत्तम आरोग्य दिलं, त्याबद्दल मी तुझे उपकार मानतो, तुझ्या नावाचा गौरव करतो. जिवंत देवा, इथे बसलेल्या प्रत्येक बहीण भावाची कृपा दृष्टी असू दे. आजचं येणारं वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं आणि लाभाचं कर. ही भक्ती तू आशीर्वादित कर. जे काय स्तुती आणि स्तवन होतील ते तू मान्य करून घे. प्रार्थना करत संधी तू आम्हाला दिली म्हणून मी तुझे उपकार मानतो, तुझ्या नावाचा गौरव करतो. ईश्वर गोड आणि प्रेमाने मागतो म्हणून तू एक माझ्या प्रेमळ पिते आहे. आमीन. आपण उपासना संगीतामधून गीत गाणार आहोत. उपासना संगीत गीत क्रमांक 'ईश्वराची दया किती सांगतीचा लागेना, न्याय तरी त्याची प्रीती सिंधू एवढी जाना. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार. सर्व कष्टी सर्व दुःखी ओजियानी कनती, ऐकू जाते दिव्य लोकी, प्रीती तेथे वसती. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार. देव करा ममताळो, अंत काही लागेना, केवडा तो कनवाळो, मानसाना कळेना. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार. ती खरी अगाध प्रीती, जितयाच्या अंतरी, तोच मने नाही भीती, मी दयासनावरी. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार.
कुणी निशलाशी मैत्री जोडा पूर्ण भाव ठेवूनी देव बोले प्रेमे फार टाकी माझ्यावरी भार टाकी माझ्यावरी भार पापावरी टेकताना लेकराना सुख फार येशुपाशी राहताना हर्ष वाटतो अपार देव बोले प्रेमे फार टाकी माझ्या वरी भार टाकी माझ्यावरी भार टाकी माझ्यावरी भार टाकी माझ्यावरी भार. स्तोत्रसंहिता 42 आपण आळीपाळीचा शास्त्रपाठ आहे. आपण वाचणार आहोत. देवाच्या प्राप्तीचा ध्यास. हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. माझा जीव देवासाठी जीवन देवासाठी तहानेला झाला आहे. मी केव्हा देवासमोर येऊ त्याचे दर्शन घेईन. तुझा देव कुठे आहे असे ते मला सतत म्हणतात. म्हणून अहोरात्र माझे अश्रू माझा आहार झाले आहेत. लोक समुदाय सण पाळे तेव्हा त्यांच्या मेळ्याबरोबर मी कसा चाले. आणि आनंदोत्सव व देवस्तव यांचा गजर चालला असता देवाच्या घराकडे त्याला मी कसा मिरवीत नाही. हे आठवून माझ्या जीवाचे पाणी पाणी होते. हे माझ्या जीवा तू का खिन्न झालास. तू आतल्यात का तळमळत आहेस. देवाची आशा धर. तो मला दर्शन देऊन माझा उद्धार करीतो. म्हणून मी त्याचे पुनरुपी गुणगान गाईन. हे माझ्या देवा माझा जीव आतल्यात खिन्न झाला आहे. म्हणून यार्देनेच्या व अर्मोनाच्या प्रदेशात व मिस्राच्या डोंगराजवळ मी तुझे स्मरण करीतो. तुझ्या धबधब्याच्या आवाजाने जणू काय लोंढा लोंढ्याला बोलावित आहे. तुझ्या सर्व लाटा व कल्लोळ माझ्यावरून गेले आहेत. तरी परमेश्वर दिवसा आपले वात्सल्य प्रकट करील. मी रात्री त्याचे गीत माझ्या जीवनदात्या देवाची प्रार्थना गात राहील. देव जो माझा खडक त्याला मी म्हणेन तू मला का विसरलास. वैऱ्याच्या जाचामुळे सुटक्याच्या वेशाने मी का फिरावे. तुझा देव कोठे आहे असे माझे शत्रू मला एकसारखे म्हणून माझी निंदा करीतात. यामुळे माझ्या हाडांचा सुराडा होतो. शेवटलं वचन आपण सर्वजण मिळून वाचणार आहोत. हे माझ्या जीवा तू का खिन्न झालास. तू आतल्यात का तळमळत आहेस. देवाची आशा धर. तो माझा देव मला दर्शन देऊन माझा उद्धार करीतो. म्हणून मी त्याचे पुनरुपी गुणगान गाईन. आमेन. देवा वाचलेली वचनं आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करू. आपण प्रेषितांचा मताधिकार बोलणार आहोत. मी सर्वांना विनंती करतो की आपण उठून उभे राहूया आणि प्रेषितांचा मताधिकार आपण बोलणार आहोत. सर्वसमर्थ देव जो पिता आकाश व पृथ्वी याचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र तुमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला. कुमारी मरिया ईसपासून जन्मला. ज्याने पंत पिलात्याच्या वेळी दुःख भोगिले. ज्याला वधस्तंभी दिले. जो मरण पावला व ज्याला पुरले. तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला. स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तिथून जिवंतांचा व मेल्यांचा न्याय करावयास जो येणारा आहे त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी,
पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. देव परात्पर स्तव होत्या स्वर्गी भुवर तो बाप पुत्र आपणासाठी मध्यस्थी प्रार्थना ब्रदर एकनाथ गायकवाड करतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी प्रार्थना करावी. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ दयाघन परमेश्वर पित्या, तुझ्या नावाला धन्यवाद देऊन स्तुती करून म्हणतो, पवित्र पवित्र होय, स्तुतीस पात्र एकुलता एक देवा, तुझ्या नावाला नाव महिमा करो आता आणि सदा सर्व काळ असो. प्रभू, यावेळेस खरोखर आम्ही तुझ्यासाठी विनंती करतो की प्रभू, तुझे दिलेल्या सर्व त्या गोष्टी आहेत त्या गोष्टी व्यवस्थितरित्या सांभाळावे आणि विशेष तू सांगितलेलं जे काय वचनात राहून सुवार्थीचं कार्य करावं हे आमच्या हातून होऊ दे होते. त्यासाठी लागणारं सर्व शक्ती सामर्थ्य आम्हाला पुरव प्रभू. विशेषतः आमच्या चर्चमधील सर्व मंडळीच्यासाठी प्रार्थना करतो, त्यांच्या सर्व कुटुंबासाठी, लहान थोरांसाठी प्रार्थना करतो की त्यांना जसं तू शारीरिक मानसिक आरोग्य देतोयस तसं तू आध्यात्मिक गोष्टीचं सुद्धा देऊन आणि तू दिलेलं सर्वात महत्त्वाचं जगातलं एक नंबरचं पुस्तक बायबल आम्ही वचनासाठी दररोज वाचावं आणि ते वचन खरोखर आम्ही आमच्या मनात ठेवून त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करून तू सांगितलेलं महत्त्वाचं सुवार्थीचं काम आम्ही करावं असं तू दयेने कृपेने घडून हा. होय देवपा, विशेषतः प्रार्थना करतो आमच्या चर्चसाठी नवीन जी आमच्या DS म्हणून आमची ढालवाली पाळक साहेब यांची नेमणूक केलेली आहे ती खरोखर यथा योग्य आहे आणि त्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो करू. खरोखर प्रभू, त्या कुटुंबाला तुझा विपुल आशीर्वाद पाठव. त्या कुटुंबातील प्रत्येकाची तू सगळी प्रकारे काळजी घेण्यात त्यांना शक्ती सामर्थ्य पुरव आणि हे चर्चचं कामसुद्धा तसं मोठं आहे आणि ते करण्यासाठी लागणारं सर्व शक्ती सामर्थ्य त्यांना पुरव आणि तू इथून पुढं खरंच पुरवशील अशी आमची आशा आहे प्रभू. विशेषतः प्रार्थना करतो आम्ही मागील सप्ताहामध्ये आमचे जे काही माजी DS होते ते खरोखर तुझ्याकडे आलेले आहेत. त्यांच्या आत्म्याला शांती दे आणि त्यांच्या विरहामुळं त्यांच्या कुटुंबाला झालेली जी काही नुकसान आहे ते सोसण्याची आणि सहन करण्याची शक्ती सामर्थ्य त्यांना पुरव. तू देणारा बाप आहे म्हणून मागतो आमच्या मेथोडिस्ट मिशन चर्चमध्ये सर्व काही गोष्टी तू आत्तापर्यंत पुरवत आलेल्या आहे आणि खरोखर इथून पुढे तू ते अधिक वाढतील असं दयेने कृपेने कर. त्यासाठी आमचा प्रत्येकाचा त्याच्यामध्ये सहवास असो. विशेषतः जे काय करोनाचा प्रादुर्भाव जगामध्ये आता सुरू आहे आणि ती दुसरी लाट संपवून आता जी बालकांची जी तिसरी लाट येत आहे ही सहन करण्यासाठी सर्व बालकांना तू शक्ती सामर्थ्य पुरव. तू देणारा बाप आहे खरोखर पुरव. तू सगळ्या गोष्टी आम्हाला पुरवतो. आम्ही फक्त तुझ्या वचनात राहून त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न केला पाहिजे अशी बुद्धी आणि शक्ती तू आम्हा प्रत्येकाला दे. आमच्या सर्व कुटुंबावर तुझा विपुल भरपूर आशीर्वाद पाठव. मागणी आणि कल्पना यापेक्षा अधिक देणारा बाप तूच आहे. ही लहान विनंती धन्यतारक येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात केली म्हणून ऐक. आमेन. आपण स्तुती आणि स्तवनामध्ये जाणार आहोत. मी बंधू बाबा रोजर आणि त्यांच्या फॅमिली यांना विनंती करतो की ते आपणाला स्तुती आणि स्तवनामध्ये घेऊन जातील.
कठीण परिस्थितीमध्ये परमेश्वर बाप्पा मी सांगितले तुझी आराधना स्तुती करण्यासाठी त्यामध्ये मनापासून चमत्कार मानतो. खरंच तुझ्या परमेश्वरा तू कृपाळू दयाळू कृपाळू आहेस प्रभूजी. तू अद्भुत कृत्य करणारा देव आहेस प्रभूजी. तुझी स्तुती करतो प्रभूजी. तुझ्या परमेश्वर बाप्पा बाप्पा आज या मंदिरामध्ये स्तुती करत असताना बाप्पा तू आमच्यामध्ये उतरून आलास त्याबद्दल धन्यवाद. तुझ्या परमेश्वरा येणारं वचन प्रभूजी आमच्या प्रत्येकाला प्रभूजी तू आशीर्वादित कर प्रभूजी. आणि तुझ्या परमेश्वराचं संरक्षण तू आम्हाला प्रभूजी धन्यवाद. प्रत्येक तुझ्या परमेश्वरा आमच्या प्रत्येकाला विश्वास करते, प्रत्येकाला आनंद देते, प्रत्येकाचे संरक्षण करते आणि हे स्वर्गीय विद्या त्या आशीर्वादाने तुझ्या परमेश्वराला धन्यवाद. तुझा सगळा वेळ तुझ्या आहे लाडा प्रवेश त्याच्या गोड आणि नावाने प्रार्थना केली म्हणून ऐकतो. आमेन. ब्रदर अशोक मशीदास आपणाला देवाच्या वचनामध्ये घेऊन जातील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी देवाचं वचन आपणासाठी सांगा. प्रियानो, आपल्या सर्वांचे या उपासनेमध्ये स्वागत आहे. आणि आपल्या सर्वांना 75वा जो आपला स्वातंत्र्य दिन आहे भारताचा त्याबद्दल शुभेच्छा. त्याचप्रमाणे आज काही दिवसापूर्वी इंटरनॅशनल यूथ डे म्हणजे तरुणांचा जो दिवस आहे त्याबद्दलही तरुणांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. देवाने त्यांचा सांभाळ करावा. त्यांनी उजवी डावीकडे न वळता त्यांच्या आचरणाचा विचारणाचा जो हिशोब परमेश्वर घेणार आहे त्याबद्दल त्यांनी जागृत असावं. आपण संदेशाकडे जाण्यापूर्वी प्रियानो प्रार्थना करूया. सर्वसमर्थ पित्या परमेश्वरा, तुला मान महिमा व गौरव असो. तुम्हाला या जीवनामध्ये पुन्हा एकदा तुझ्या वचनाची सेवा करण्याची संधी दिलीस त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझी उपकार स्तुती करतो. प्रभू परमेश्वरा, या वचनाची पेरणी करत असताना तूच बरोबर आहेस असा मला विश्वास आहे. प्रभू परमेश्वरा, सेनाधीश परमेश्वरा, प्रेमळ पित्या, आज आमच्या देशाचा 75वा स्वातंत्र्य दिन आम्ही साजरा करीत आहोत. प्रभू परमेश्वरा, आणि प्रभू परमेश्वरा, हे स्वातंत्र्य तू आम्हाला मिळवून दिलेलं आहेस. प्रभू परमेश्वरा, या स्वातंत्र्यामध्ये प्रभू परमेश्वरा आम्हाला आमचे धार्मिक कार्य करण्यासाठी विशेष करून तू मुबलकता दे. प्रभू परमेश्वरा, स्वतंत्रता दे. प्रभू परमेश्वरा, असे दैनंदिन कृपेने तुला विनंती करतो. प्रभू परमेश्वरा, सेनाधीश परमेश्वरा, जगिकदृष्ट्या भारताला आज 75 वर्षापूर्वी प्रभू परमेश्वरा स्वातंत्र्य मिळालं, परंतु आध्यात्मिकदृष्ट्या आम्हा प्रत्येकाला प्रभू परमेश्वरा 2000 वर्षापूर्वीच स्वातंत्र्य मिळालं. प्रभू परमेश्वरा, आणि या स्वातंत्र्याचा अर्थ पुन्हा आम्ही समजून घेण्यासाठी तू आम्हाला दयापूर्व प्रभू परमेश्वरा, तुझी कृपा पूर्व परमेश्वरा, कारण प्रभू परमेश्वरा तुझी कृपा आणि तुझी दयाच आम्हाला पुरेशी आहे. यासाठी प्रभू परमेश्वरा तू माझ्या जिभेला ओठेला आणि प्रभू परमेश्वरा माझ्या स्मरण शक्तीला प्रभू परमेश्वरा माझ्या बुद्धीला तू स्पर्श कर. प्रभू परमेश्वरा, तुझं प्रेमळ इंगळ माझ्या जिभेवर ठेव. प्रभू परमेश्वरा, जेणेकरून जे योग्य आहे ते शब्द माझ्या जिभेवाटे बाहेर पडावे असं दयेने कृपेने कर. प्रभू परमेश्वरा, मान महिमा गौरव तुला अर्पितो. प्रभू परमेश्वरा, सर्वसमर्थ पित्या, तू आता या उपासनेचा चालक मालक हो. प्रभू परमेश्वरा, त्याचप्रमाणे या संदेशाचं पालकत्वही तू स्वीकारावं असं तुला नम्रतेने विनंती करतो. ही सर्व विनंती धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या मधुर आणि पवित्र नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन, आमेन, आमेन. प्रियानो, स्वातंत्र्य म्हणजे फ्रीडम या विषयावर आपण आज विचार मनन करणार आहोत, चिंतन करणार आहोत. प्रभू परमेश्वरा, स्वातंत्र्य म्हणजे मोकळीक. स्वातंत्र्य म्हणजे मोकळीक. स्वातंत्र्याचे अर्थ मी आपल्याला सांगत आहे. स्वातंत्र्य म्हणजे मोकळीक, गुलामगिरीचे बंध तोडणे, बंधमुक्त होणे, बंधमुक्त जीवन जगणे. स्वातंत्र्य म्हणजे मुक्तता. अशी सर्वसाधारण या स्वातंत्र्यतेची आपण व्याख्या करू शकतो. या फ्रीडमची आपण व्याख्या करू शकतो. स्वातंत्र्याचे भिन्न भिन्न प्रकार आहेत. त्यातले मी काही आपल्यासमोर मांडतो. त्यातील काही आपल्याला माहिती असतील. सामाजिक स्वातंत्र्य म्हणजे कोणत्या समाजात तुम्ही असावं, त्या समाजामध्ये तुम्ही कसं कार्य करावं, त्या समाजाच्या नियम जे काय अटी आहेत ते सामाजिक स्वातंत्र्य. धार्मिक स्वातंत्र्य, कुठला धर्म तुम्ही स्वीकारावा, कुठल्या धर्माच्या चालीरीती तुम्ही स्वीकारावा, ह्या तुमच्या धार्मिक स्वातंत्र्य. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे तुम्ही पैसा कुठे आणि कसा गुंतवावा, त्याचा विनिमय कसा करावा, हे एक आर्थिक स्वातंत्र्य. राजकीय स्वातंत्र्य, कोणत्या पक्षामध्ये तुम्ही जावं, कोणत्या पक्षामध्ये तुम्ही राजकीय जीवन चालावं आणि राजकीय अजेंडा तुम्ही राबवावा, हेच झालं राजकीय स्वातंत्र्य. आणि अगदी आपलं परिचित म्हणजे
जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जे आपल्याला टी व्हीवर वगैरे इतर ठिकाणी वारंवार दिसतं, ते म्हणजे बोलण्याचे स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ स्पीच. माहिती करून घेण्याचं स्वातंत्र्य हे एक स्वातंत्र्य आहे, ज्याला इंग्रजीमध्ये आपण तो फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन. त्यानंतर व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे फ्रीडम ऑफ इंडिव्हिज्युअल. असे अनेक स्वातंत्र्याचे प्रकार आहेत परमेश्वरा, जे तुम्हाला ठाऊक आहेत परमेश्वर. परंतु आपण आज आगळ्या वेगळ्या अशा स्वातंत्र्याकडे जाणार आहोत, त्याकडे आपण लक्ष देणार आहोत. आपलं मनन चिंतन याच विषयावर आपलं आहे परमेश्वरा, आणि ते म्हणजे ख्रिस्ती स्वातंत्र्य किंवा ख्रिश्चन स्वातंत्र्य. हा एक सामाजिक किंवा धार्मिक स्वातंत्र्याचा भाग आहे. त्यामध्ये हा मोडतो परमेश्वरा. ख्रिश्चन फ्रीडम या प्रकाराकडे आपण आपलं लक्ष वेधूया. प्रत्येक स्वातंत्र्यासाठी निश्चितच किंमत मोजावी लागते, रक्त सांडावं लागतं, आणि अनेक अशा आपल्याला जी जीवनाची आहे ती किंमत मोजावं लागते. अनेक कष्ट करावे लागतात, अनेक दुःख सहन करावं लागतात, अनेक त्रास सहन करावे लागतात. आणि अशाच प्रकारे आपण पाहतो की आपली जी 150 वर्ष आपण गुलामगिरीमध्ये होतो, आणि अनेक स्वातंत्र्य जे सैनिक आहेत त्यांनी आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्याची 75वी आपण साजरी करीत आहोत. आणि मला हे सांगू द्या प्रियांनो की यामध्ये आपल्या ख्रिस्ती लोकांचाही सहभाग होता. आता त्या विवेचनामध्ये मी जाणार नाही. बंगालमधील अनेक असे ख्रिस्ती लोक होते की ज्यांनी यामध्ये भाग घेतला. अगदी जाता जाता आपल्याला उदाहरण देतो की ज्याने शास्त्र लिहिलं त्या केरी यांनी आपल्या सतीचे चाल यामध्ये राजा मोहनराय यांना मदत केली, आणि स्वातंत्र्यामध्ये त्यांचाही सहभाग होता. ज्यांनी आपलं पवित्र शास्त्राचं लिखाण केलं विल्यम केरी यांनी, आणि ते प्रिंट आऊट केलं. असो, आपला विषय जो आहे त्या विषयाकडे आपण वळूया. आम्हालाही आमचं एक आध्यात्मिक स्वातंत्र्य मिळाले, ज्याला मी आताच मागे संबोधलं की त्याला आपण ख्रिश्चन स्वातंत्र्य असं म्हणूया, ख्रिस्ती स्वातंत्र्य असं म्हणूया. आणि हे आम्हाला आमच्या स्वर्गीय पित्याने दिलेलं आहे, आणि त्याने त्यासाठी फार मोठी किंमत मोजली. जो त्याचा एकुलता एक पुत्र त्याच्याबरोबर होता, त्याने आमच्यासाठी वधस्तंभावर दिलेलं. कारण आम्ही पापाच्या गुलामगिरीमध्ये होते. स्वातंत्र्याचा विरोधी अर्थ असा आहे की गुलामगिरी किंवा दास्य, आणि या गुलामगिरीत आणि दास्यात आम्ही होतो. आणि त्याच्यातनं मुक्तता, त्याच्यातनं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपण पाहतो की जे शास्त्रवचन आपल्या प्रत्येकाला पाठ आहे ते म्हणजे योहानाचं पुस्तकातलं 3:16. देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होऊ नये. बघा प्रियांनो, त्याचा नाश होऊ नये यासाठी, म्हणजे त्याला स्वातंत्र्य मिळावं यासाठी देवाने आपली किंमत मोजली. आणि ही किंमत म्हणजे देवाचं आमच्यावर प्रेम नव्हे तर प्रीती. प्रेम असणं ही वेगळी गोष्ट, आणि प्रीती असणं म्हणजे त्यामध्ये त्याग आणि त्यागच असतो. त्यामध्ये किंमत मोजली जाते. आणि देवाने तुमच्या आणि माझ्या पापासाठी, तुमच्या आणि माझ्या स्वातंत्र्यासाठी किंमत मोजली. ती ही की जो त्याचा पुत्र स्वर्गीय त्याच्याबरोबर राहत होता त्याला त्याने पृथ्वी तलावर आणलं, आणि त्याने त्याचं स्वतःचं रक्त वधस्तंभावर सांडलेलं आहे परमेश्वरा. जेव्हा आपण या वधस्तंभावर त्याचं मरण पाहतो सोसलेलं, ते पाहून आपण त्याचा अनुभव क्वचितच घेतो. परंतु आपण काही दिवसापूर्वी मी काय यूट्यूबमध्ये पाहिलं तर ते अक्षरशः अंगावर काटे येण्यासारखं आहे की त्याने किती हाल तिथे सोसलेले आहेत. त्याला जेव्हा वधस्तंभावर दिलं गेलं प्रियानो, तेव्हा त्याच्या हाताला खिळे ठोकले, त्याला श्वास घ्यायला सुद्धा अडचण होत होती, आणि त्याच्या रक्ताचा एकूण एक थेंब सांडला गेला. जेव्हा त्याच्या कुशीमध्ये भाला बसकला गेला तेव्हा पाणी निघालं परमेश्वर. अशी मोठी महान किंमत आमच्यासाठी देवाने मोजलेली आहे, आणि ते स्वातंत्र्य आम्हाला प्राप्त झालेलं आहे. या स्वातंत्र्याचा उपयोग, विनियोग आम्ही कसा करतो, आणि यामध्ये काय धोका आहे, या गोष्टीकडे आपण आता थोडं लक्ष देऊया. प्रियानो, खरोखर याची जाणीव आम्हाला क्वचितच होते की हे आम्ही वारंवार ऐकतो, आमच्या कानावर पडतं की देवाने त्याचा एकुलता एक पुत्र दिला, वधस्तंभावर दिला, आणि वधस्तंभावर येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी पाप वाहिले. परंतु त्याची जाणीव आम्हाला किती होती, हा खरा आत्मचिंतनाचा विषय आहे. प्रियानो, आपण आता हे जे स्वातंत्र्य आहे, हे स्वातंत्र्य आपल्याकडनं का हिरावून घेतलं जातं, आपण गुलामगिरीमध्ये का जातो, आपण दास्यामध्ये का जातो, त्याची कारणं आपण थोडी बघूया. आपण पाहतो की या गुलामगिरी
दास्याच्या जोखंडामध्ये आपण अडकतो आणि जेव्हा आपण हे अडकतो तेव्हा निश्चितच आपलं स्वातंत्र्य हे हिरावून घेतलं जातं. आपलं स्वातंत्र्य हे दुसऱ्याकडे जातं. आपला मालक हा दुसरा व्यक्ती होतो आणि आपण त्याचे गुलाम होतो. हे का होतं याकडे आपण जर लक्ष वेधलं तर आपल्या लक्षात येईल की याचं महत्त्वाचं जे कारण आहे, मुख्य कारण आहे ते म्हणजे आज्ञाभंग करणे. आणि दुसरे कारण आहे की स्वातंत्र्याचा दुरुपयोग करणे, स्वातंत्र्याची किंमत न समजणे, हेही काही कारणं आहेत. त्यातील पहिलं जे कारण मी म्हटलं की जे महत्त्वाचं ते आज्ञाभंगाचं आज्ञाभंग करणे हे कारण आहे. आणि या कारणाबद्दल आपल्या सगळ्यांना पवित्र शास्त्र हे शिकवत असतं की तुम्ही आज्ञाभंग करू नये, तर देवाच्या आज्ञेमध्ये असावं, कारण देवाने तुम्हाला आणि मला त्याची पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिलेला आहे. परंतु जेव्हा आम्ही त्याची आज्ञा मोडतो तेव्हा निश्चितपणे आपण त्याच्यापासून दुरावतो आणि आपलं स्वातंत्र्य हे हिरावून घेतलं जातं. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपली सुरुवातीला अगदी लहानपणापासून आपण पाहतो की आज्ञाभंगाचा परिणाम काय झाला. जी एदेन बाग लावण्यात आली होती, जेथे तुम्ही आणि मी राहणार होतो, देवाला काही अशक्य नाही प्रियानो की ते हवेपासून पुत्र आणि त्याने निश्चितपणे पुत्र आणि कन्या तुम्हाला निर्माण केलं असताना आम्ही एदेन हा तर अर्थातच जर तरचा विषय, त्याकडे आपण न वळता आपण याकडे लक्ष देऊ की आम्ही आज्ञाभंग केला. म्हणजे आमचा आदाम जो आहे, आमचा पूर्व पिता जो आहे, जगिक पिता जो आहे आदाम, त्याने आणि हवा यांनी आज्ञाभंग केला, देवाची आज्ञा पाळली नाही, ते फळ खाल्लं. परिणामी पाप हे जगावर आलं आणि आपण पाहतो की जे आपण पापाचे गुलाम झालो आणि आपण पाहतो की एदेन बागेमधनं आपण या पृथ्वी तलावर आलो. असो, परंतु देवाची एक योजना आहे की त्याने मानवाला टाकून दिलेलं नाही, कारण आपण त्याची निर्मिती आहोत. त्याने त्याचा श्वास आमच्यामध्ये फुंकलेला आहे आणि तो श्वास अविरत राहण्यासाठी तो निश्चितच आपल्या जवळ असतो आणि यासाठी त्याने योजना केली आणि या योजनेद्वारे आपण पाहतो की वधस्तंभावर आपल्या पापासाठी येशू ख्रिस्त गेला. आणखीन एक कारण आपल्याला सांगतो, हे तर आपल्याला नेहमीच माहिती आहे की एदेन बाग, आदाम, हवा, पाप, सैतान, साप, या गोष्टी, फळ, त्या गोष्टी माहिती आहेत आपल्याला. परंतु त्या गोष्टी आपण वारंवार आपल्या मनावर बिंबवल्या आहेत का, आपल्या हृदयात बिंबवल्या आहेत का, की या एका पापाची किंमत किती मोठी देवाला द्यावी लागली. आणि ते एवढ्यासाठीच की देव तुमच्यावर माझ्यावर प्रेम नाही तर प्रीती करतो आणि त्यामुळे आपल्याला आपण पाहतो की आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले. थोडंसं पुढं जातो आणि आपल्याला सांगू इच्छितो की मिसर देशामधनं जे लोक होते ते आपण पाहतो की मिसर देशामधल्या जे लोक गुलामगिरीत होते, इस्रायल लोक, त्यांचा मोशेने सुटका केली. परंतु त्याला किती कालावधी लागला हे जर आपण पाहिलं या पुस्तकामध्ये पवित्र शास्त्राच्या, तर आपल्याला आठवेल की 430 वर्ष साधारणतः लागली. 430 वर्ष लागली मिस्रामध्ये, असं देवाचं वचन सांगतं की 430 वर्ष मिस्रामध्ये दास्य आणि गुलामगिरी इस्रायल लोकांना सहन करावी लागली. आणि 430 वर्षानंतर मोशेद्वारे त्यांची सुटका झाली, त्यांना स्वातंत्र्य प्राप्त झालं. म्हणजे आपल्याला माहिती आहे की तांबडा समुद्र, 10 पिढ्या वगैरे वगैरे वगैरे. परंतु या 430 वर्षात त्यांना का असं 430 वर्ष जेव्हा ते होते मिस्रामध्ये, तेव्हा त्यांना खूपच छळ सहन करावा लागला. त्यांच्या मुलांची कत्तल झाली. जेव्हा त्यांना विटा करण्याचं काम करणं, विटा तयार करण्याचं काम जे होतं त्यांना, ते त्या फारोच्या मुकादमाने त्यांना नेमलं आणि त्यासाठी त्यांच्याकडनं खूप कष्ट करून घेतले आणि त्यांना खूप त्रास त्यासाठी सहन करावा लागला. आणि जेव्हा ते विटा किंवा ते तयार करत दुपटीने करू शकत नाही, तेव्हा हे मुकादम लोक त्यांना मारले. हे सर्व आपण निर्गमाच्या पुस्तकात पाहतो. निर्गमाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला ह्या सर्व सविस्तर अहवाल दिसेल. प्रियांनो, यामध्ये काय झालं की मी त्याच विषयाकडे येतो की ही वेळ 430 वर्षाचं दास्यत्व, 430 वर्षाचं गुलामगिरी या लोकांवर का आली, तर आपण या पुस्तकात शोध घेतल्यावर असं वाटतं की योसेफ जो होता त्याला त्याच्या सख्या भावाने काय केलेलं आहे, विकून टाकलेलं आहे, त्याचा द्वेष केलेला आहे. आणि आपण पाहतो की तिथे दुष्काळ पडलेला आहे आणि दुष्काळ पडल्यानंतर ही सगळी लोक मिस्रात गेली, इजिप्तमध्ये ज्याला आता म्हणतात, आणि तिथे गेली आणि ती गुलामगिरी 430 वर्ष राहिली.
प्रियानो, तुम्ही आणि मी त्या बंधूचा, आमच्या लहान बंधूचा किंवा मोठ्या बंधूचा द्वेष करतो का, याकडे तुमचं मी लक्ष वेधू इच्छितो. जर तुम्ही आम्ही द्वेष करत असू तर निश्चितच आशीर्वादाचा दुष्काळ आपल्यावर येईल, याची तुम्ही आणि मी विशेष करून दक्षता घेतली पाहिजे. तुम्ही कृपा करून लक्ष द्या. द्वेष करणे हे काही योग्य नाही, कारण द्वेषाने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहे. प्रियानो, आता नवीन करारामध्ये ख्रिस्ती स्वातंत्र्य हे देवाने मोशेला दिलेल्या आज्ञापालामुळे म्हणजे नियमशास्त्राचे पालन केल्यामुळे मिळते असे नव्हे, तर आता जे मिळते ते आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मिळतो. कारण आज्ञाभंगाचे किंवा नियमशास्त्राचे पालन करणे हे केवळ अशक्य आणि अशक्य आहे. हे आपल्याला लेवीय गणना अनुवाद या पुस्तकाचं मनन करताना आपल्या लक्षात येईल. कारण आपल्याला माहिती की जी आज्ञा जी अर्पणे आहेत या संदर्भामध्ये देण्याची स्वतंत्रता किंवा पापशालन यासाठी ती फार अवघड आहे आणि ती कधीही आपल्याला जमली नसती आणि आपण आयुष्यभर म्हणजे पिढ्यानपिढ्या आपण गुलामगिरीत पापातच चितपत पडलेलो असतो. परंतु पुन्हा एकदा सांगतो की देवाने त्याचा आपला एक पुत्र दिला आणि ज्याद्वारे आपल्याला आपण पाहतो की आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झालेले. प्रियानो, एक देवाचं वचन आहे गीतकाराच्या पुस्तकामध्ये 5व्या अध्यायामध्ये की पौल आपल्याला सांगतो, प्रभूचा निवडलेला सेवक संत पौल आपल्याला सांगतो की बंधुजन हो, तुम्हाला स्वर्गाकरता पाचारण झाले तरी त्या स्वतंत्रतेने देहवासनेंना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकाचे दास व्हा. बघा प्रियानो, पौल काय सांगत आहे, तुम्हाला स्वतंत्रतेकरता म्हणजे स्वतंत्रता मिळण्याकरता पाचारण झालेले आहे. आपण सगळे पाचारण झालेले व्यक्ती आहोत, आपण पाचारित लोक आहोत आणि यासाठी आपल्याला एक गोष्ट निश्चितच करायची जे पौल आपल्याला सांगत आहे तो म्हणजे हा की तुम्ही देहवासना करू नका. जर तुम्ही देहवासना करत असाल तर तुमचा या पाचारणामध्ये समावेश नाही. आत्मपरीक्षण करूया प्रियानो की तुमचं आणि माझं जे पौलाने आपल्याला अभिवचन दिलेलं सांगितलेलं आहे देवाचं की तुम्हाला पाचारण करण्यात आलेलं आहे. त्या पाचारण झालेल्या व्यक्तीमध्ये स्वातंत्र्यासाठी अर्थातच त्यासाठी तुमचा आणि माझा समावेश आहे का. प्रियानो, देहवासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहवासना विरुद्ध आहे. परस्पर विरोधी असे वाक्य नीट वाचूया, आपण बघूया. कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहवासना विरुद्ध आहे. म्हणजे देहवासना आणि आत्मा हे एकमेकाविरुद्ध आहेत प्रियांनो. आणि आपण पाहतो की संत पौल या करिंथकराच्या पत्रामध्ये करिंथकराच्या मंडळीला सांगतो की प्रभू आत्मा आहे, प्रभू आमचा आत्मा आहे आणि प्रभूचा आत्मा जेथे आहे तेथे मोकळीक आहे, तेथे स्वतंत्रता आहे. आणि आपण पाहतो की जिथे स्वतंत्रता, थोडक्यात मला असं सांगायचं आहे की देहवासना आणि पवित्र आत्मा हे एके ठिकाणी राहणं शक्य नाही. आणि देहवासना म्हणजे काय, तर देहातच आपल्याला हे माहिती आहे. आणि आपल्याला आपल्या रविवारच्या उपासनेमध्ये बाळक साहेब नेहमी या विषयावर या अध्यायावर आपल्याला सांगत असतात आणि ती जी नमूद केली आहे ती मी आपल्यासाठी वाचून सांगतो. ती आहे जार कर्म, अशुद्धता, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, खून, दारूबाजी, रंगेलपणा इत्यादी. ही सर्व देहवासना असतील तुमच्यात आणि आमच्यात, तर आम्हाला जे स्वातंत्र्य त्याचं पाचारण प्राप्त झालेलं आहे ते निश्चितच व्यर्थ आहे, किंबहुना त्यामध्ये आमचा समावेश होणारच नाही. तर प्रियानो, यापैकी आमच्यामध्ये एक कुठलं तरी देहवासना आहेच आहे. याबद्दल ती शोधूया आणि आत्मपरीक्षण करूया की ज्यावर आम्ही मात करून आम्ही समागमे आणि स्वातंत्र्यामध्ये राहू. प्रियानो, या स्वातंत्र्यामध्ये या मध्ये आपल्याला काही धोका पौलाने आणि पेत्राने सांगितलेलं आहे. त्याकडे तुमचं मी लक्ष वेधू इच्छितो की स्वातंत्र्याकरता निश्चितच आपल्याला मोकळीक आहे किंवा मोकळीकता आहे आणि स्वातंत्र्यता आणि मोकळीकता प्राप्ती झाल्यानंतर काही धोके संभवतात आणि ही काय धोके आहेत त्याकडे आपण लक्ष देऊया. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. मी पुन्हा एकदा रिपीट करतो आपल्यासाठी, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही
आणि याचा असा चुकीचा अर्थ आम्ही लावत असतो. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार, मला जे वाटतं आम्हाला जे वाटतं ते आम्ही करू कारण आम्हाला स्वातंत्र्य प्राप्त झालेलं आहे. परंतु पौल जो आहे तो करंथीकराच्या पत्रामध्ये पुन्हा एकदा आपल्याला स्पष्ट इशारा देतो. तो म्हणतो की सर्व गोष्टीची मला मोकळीक आहे, तरी सर्व गोष्टी हितकारक असतात असे नाही. सर्व गोष्टीची मला मोकळीक आहे, तरी मी कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाणार नाही. पुढे असेही तो म्हणतो पौल की सर्व गोष्टीची मोकळीक आहे, तरी सर्व गोष्टी उन्नती करतातच असे नाही. 3 शब्द ज्यावर जोर देण्यात आले ती म्हणजे हितकारक, आहारी आणि उन्नती. प्रियांनो, ज्या काही आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय त्यामुळे अनेक गोष्टी आपण करत असतो आणि त्या गोष्टी म्हणजे सर्व गोष्टी आपल्याला हितकारक असतील, त्या उन्नती करणाऱ्या असतील आणि त्याच्या आपण आहारी जाणारा असो तर त्या निश्चितपणे आपण त्या त्यागला पाहिजे, त्यापासून आपण दूर गेलो पाहिजे. या संबंधाने आपण पाहतो की ही ज्या गोष्टी आहेत की ज्यामुळे स्वातंत्र्याने तुम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, परंतु त्याचा काही एक परिणाम जो होतो तो अस्पष्टपणे किंवा अदृश्यरित्याने होत असतो. आणि या संबंधाने आपण लक्ष देऊया की यामध्ये आपलं आचरण मोडतं. आपण काय खावे, काय प्यावे, कशाची आवड ठेवावी, कशाची निवड करावी, काय पोशाख परिधान करावा, आनंद कसा साजरा करावा, नाचावं कसं, बागडावं कसं आणि स्त्री पुरुष तरुण तरुणी विशेषतः यांचं वागणं कसं असावं एकमेकाबद्दल, ते विभस्त आहे का, इत्यादी गोष्टी येतात. या सगळ्या गोष्टींमध्ये आपण याही गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की तुम्ही आणि मी समाजामध्ये कशा प्रकारे वागत आहोत, उपासनेमध्ये तुमची आणि माझी उपस्थिती कशा प्रकारे आहे, एखाद्या समारंभामध्ये मग तो धार्मिक असेल, वैवाहिक असेल, लग्नाचा असेल, आणखी कुठला असेल, त्या गोष्टीमध्ये आपण स्त्री पुरुष तरुण तरुणी कसे वागतो याकडे तुम्ही आणि मी लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे की या अशा अनेक गोष्टीमुळे आपला ख्रिस्ती समाज हा बदनाम झालेला आहे, कारण आपण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार असे समजतो आणि अनेक लोक जे आहेत ते त्याचा सोयीस्कर असा अर्थ लावतात. परंतु पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी ठळकपणे सांगू इच्छितो, बोल्डपणे सांगू इच्छितो की स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. त्या अशा काही गोष्टी आहेत की ज्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की त्या हितकारक नाही, त्या उन्नती करणाऱ्या नाही आणि त्याच्या आहारी जाणे पण योग्य नाही. आपण पाहतो प्रियानो की आणखीन एक जो धोका आहे तो पेत्र आपल्यासाठी कळवत आहे. मागाचा जो धोका आहे तो पौलाने आपल्याला सांगितला की सर्वच गोष्टी काही हितकारक नसतात, उन्नतीकारक नसतात आणि त्यांच्याकडे त्यांच्या आहारी जाणंही योग्य नाही. यामध्ये तुमचं आचरण, तुमचं वागणूक या गोष्टी मोडतात. तर पेत्र आपल्याला एक धोका सांगत आहे आणि तो असा की दुष्टपणा झाकण्यासाठी आपल्या स्वतंत्रतेचा उपयोग न करता तुम्ही स्वतंत्र तरी देवाचे दास्य असे राहा. जो पेत्र आहे तो आपल्याला सांगत आहे की दुष्टपणा झाकण्यासाठी आपल्या स्वतंत्रतेचा उपयोग करू नका, तर देवाचे दास्य असे व्हा. ख्रिस्ती लोक पापापासून, स्वार्थी वासनापासून आणि सैतानाच्या शक्तीपासून स्वतंत्र झाले आहेत. मोशेकालीन यहुदी जे नियम आहे आणि जे दोषारोपण आहे आपल्यावर, त्यापासून आपण मुक्त झालेलो आहोत. निश्चितच आपण मुक्त झालेलो आहोत आणि जर काही आमचे पापच आमच्याकडून झाले, कोणासोबत आम्ही दुष्टपणाने वागलो, कोणाला आम्ही फसवलं, कोणाबरोबर आम्ही कपटी मनाने वागलो, कोणाबरोबर आपण काही वाईट गोष्टी केल्या किंवा त्याचा जो आपल्यावरचा प्रेमभाव आहे, प्रीतिभाव आहे, त्याचा आपण गैरफायदा घेतला, इत्यादी जी पापं आहेत ती सर्व पापं जी आहेत ते निश्चितपणे आता वधस्तंभावर खेळली गेलेली आहे. त्यापासून तुम्हाला मुक्तता मिळालेली आहे. परंतु यापासून आपण पूर्णतः मुक्त झालो आहोत का, तर नाही प्रियांनो. मी मगाशी म्हटले की मुक्त झालेला आहोत, परंतु नाही प्रियांनो. तुम्ही त्यासाठी एक दुष्टपणाचा, एक कावेबाजपणा करता आहात की देवाने, प्रभू येशू ख्रिस्ताने माझी सर्व पापं वाहून घेतलेली आहेत, आता माझ्यावर कुठलेही पाप नाही किंवा माझ्याकडे पाप नाही, माझा समावेश हा स्वर्गात होणार. आणि या दुष्टपणा किंवा हा कावेबाजपणा तुम्ही
करत आहात तो यासाठी की तुम्हाला जे स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या स्वातंत्र्यामध्ये तुम्ही ते लपवण्याचा प्रयत्न करीत आहात. म्हणून पेत्र सांगतो की याचा तुम्ही चुकीचा अर्थ घेऊ नका आणि त्यामुळे आपले जे वाईट कृत्य आहे त्याच्यावर तुम्ही पडदा पाडू नका, त्याच्यावर तुम्ही ते झाकू नका. कारण तो सांगतो की यापेक्षा तुम्ही देवाचे दासत्व स्वीकारा. ख्रिस्ती लोक, याचा अर्थ असा आहे, ख्रिस्ती लोक पापापासून मुक्त झाले, निश्चितच मुक्त झाले. कारण आपल्या प्रभूने त्याचं रक्त वधस्तंभावर सांडलेलं आहे, हे मी वारंवार सांगू इच्छितो. परंतु देवापासून मुक्त झालेलं नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. ख्रिस्ती लोक पापापासून मुक्त झालेले आहेत, परंतु ते देवापासून मुक्त झालेले नाही. देव तुमचं आचरण आणि तुमचे विचार, तुमचे हेतू पाहत असतो आणि यासाठी हा एक धोका आहे की तुम्ही स्वातंत्र्याचा दुष्टपणासाठी उपयोग करू नका. तुमचे जी पाप आहेत, आता मी मोकळा झालो असं नाही, आता मी 2 लस घेतले म्हणून मला करोना होणार नाही असं नाही. कारण तो जो करोना आहे तो जर आपल्यामध्ये स्पर्श करू शकतो, येऊ शकतो, तर देव जो आहे अखिल पृथ्वीचा आपला निर्माण करतो तो निश्चितपणे आपल्याला बघतो. आणि जरी तुम्हाला आणि आम्हाला कवच प्राप्त झालेलं असलं स्वातंत्र्याचं, तरी देव त्याचे नेत्र आपल्याला पाहत असतात आणि हाच इशारा पेत्र आपल्याला देत असतो. पेत्र आणखीन एक सावधानतेचा आणि इशारा आपल्याला देत आहे आणि ते म्हणजे खोटे शिक्षक किंवा संदेष्टे ओळखण्याचा धोका. बघा प्रियानो, 2 पेत्रामध्ये ते वचन आहे 2ऱ्या अध्यायामध्ये 19 वचन आपण बघा घरी गेल्यानंतर. स्वतंत्रतेचे वचन देतात ते, आता मी वचन वाचतो आपलं, ते म्हणजे खोटे शिक्षक त्यांना म्हणजे आपल्याला स्वतंत्रचे वचन देतात आणि स्वतः तर भ्रष्टतेचे दास आहे. कारण माणूस ज्याच्या कह्यात जातो त्याचा तो दासही होतो. प्रियानो, ही जी मंडळी आहे ते स्वतंत्रचे वचन देतात. वचन म्हणजे काय, तर प्रॉमिस देतात. ते प्रॉमिस देतात की प्रॉमिस ऑफ फ्रीडम देतात, खात्री देतात, शब्द देतात की तुम्ही या प्रकारे वागलात, या प्रकारे चालला तर तुम्हाला काय आहे, देवाचं काही तुम्हाला त्रास होणार नाही. कारण तुम्हाला देवाने स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे स्वातंत्र्याची चुकीची व्याख्या ते करतात, त्याचा ते विपर्यास करतात आणि ते आपल्याला चुकीचा मार्गाने नेण्याचा प्रयत्न करतात. प्रियानो, मंडळीमध्ये पुढारीपद करणे, सेवा करणे, काम करणे चांगलेच आहे. कारण देवामध्ये केलेले कुठलेही श्रम तुमचे वाया जात नाही. परंतु आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की भांडून तांडून पद घेणे किंवा देवाच्या कार्यासाठी त्याच्यामध्ये खोळंबा घालणे हे निश्चितच चुकीचे आहे. आणि आपल्या मंडळांमध्ये, ख्रिस्ती मंडळांमध्ये, आपली मंडळी म्हणत नाही परंतु आपल्या ख्रिस्ती मंडळामध्ये याचा उहापोह आहे. आणि या गोष्टीसाठी जे संदेष्ट आहेत, जे शिक्षक आहेत, जे बाहेरचे आहेत लोक, ते आपल्याला चुकीचं आपल्याला शिकवतात, चुकीचं वचन आपल्या मनावर बिंबवतात. देणग्या जेव्हा आपण देवाला देतो तेव्हा ते सांगतात की ते आमच्याकडे द्या असं ते सुचवतात. ते आपल्या मंडळीमध्ये तुटफुटी, विवाद निर्माण करतात आणि आपले जे सेवक आहेत किंवा आपले जे पाळक आहेत, उपासक आहेत, त्यांच्या विरुद्ध आपले मत फिरवतात आणि ते सांगतात की तुम्हाला स्वातंत्र्य आहे तुमचं मतप्रदर्शन करण्याचं. परंतु निश्चितच असं आपण या लोकांना आपण ओळखलं पाहिजे. आपण पाहतो की प्रेषितांच्या कृत्याच्या पुस्तकामध्ये जेव्हा मंडळी आहे, आद्य मंडळी, ती त्यांना जे काही शिकवलं जात असे, जे काही सांगितलं जात असे, ते जे आहे थेसलोनिकाची जी मंडळी आहे, तिथली ती मंडळी आहे, ते वचन, तो संदेश ते पडताळून पाहत असत, ते तपासत असत आणि त्यानंतर त्यावर ते विश्वास ठेवत असत. तर हा जो धोका आहे याकडे तुमचं मी लक्ष वेधतो की आता अनेक लोक असे की जे खोटे संदेष्टे आहेत, जे मंडळीमध्ये अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर प्रियानो, स्वातंत्र्याचा खरा अर्थ काय आहे हे तुम्हाला मी आज सांगितलेलं आहे. स्वातंत्र्य केल्यानंतर कोणते कोणते धोके निर्माण होतात ते आपल्याला सांगितले. स्वातंत्र्य मिळालं म्हणजे स्वैराचार करणं असे नाही, सगळ्याच गोष्टी म्हणजे हितकारक आहेत, आर्य आहेत, उन्नतीदायक असे नाही. आणि स्वातंत्र्य हे आम्हाला येशू ख्रिस्ताने त्याच्या वधस्तंभावर त्याची किंमत मोजली, त्याद्वारे तुम्हाला आणि मला प्राप्त झालेल्या आणि विशेषतः देहवासना म्हणजे
देहाची करणे जी गलतीकाराच्या पुस्तकामध्ये नमूद केलेली आहे त्याकडे वारंवार जाऊया. त्या लिस्टमध्ये त्या यादीमध्ये निश्चितच एक जे आहे कर्म ते तुमच्यात आणि माझ्यात आहे आणि त्याचं आत्मपरीक्षण करूया की या स्वातंत्र्याचा खरा अर्थ आपण लावून पुढील जीवन आपण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यात जगूया. देवबाप करो तुम्हाला यामध्ये अधिक मार्गदर्शन करो. तुम्ही आता घरी गेल्यानंतर मी जे काही सांगितलंय ते पडताळून पहा, समजून पहा आणि तपासून पहा. देव करो तुम्हाला अधिक आशीर्वाद देव आणि प्रभू तुमच्या बरोबर राहो. आमेन. मेरे देश पर रहे तेरा करम, मेरे देश में रहे शांति मन, मेरे देश पर रहे तेरा करम, मेरे देश में रहे शांति मन, मेरे देश पर रहे तेरी दया, मेरे देश पर रहे तेरी कृपा, मेरे देश पर रहे तेरा करम, मेरे देश में रहे शांति अमन. मेरे देश में तेरा मान बढ़े, मेरे देश में तेरा मान बढ़े, मेरे देश में तेरा ज्ञान बढ़े, मेरे देश का हर एक नर नारी यीशु तुझसे ना अनजान रहे. सब जीवन तुझसे पाए और मिलके करे आराधना. मेरे देश को यीशु तू ही बस संभालना. मेरे देश पर रहे तेरा करम, मेरे देश में रहे शांति अमन. मेरे देश से भ्रष्टाचार मिटे, मेरे देश से भ्रष्टाचार मिटे, मेरे देश से जातिवाद मिटे, मेरे देश में सुख समृद्धि हो, मेरे देश में न्याय का राज रहे. महिमा हो यीशु तेरी हम दिल के करते प्रार्थना. मेरे देश को यीशु तू ही बस संभालना. मेरे देश पर रहे तेरा करम, मेरे देश में रहे शांति अमन. राजा उनका राजा तू है प्रभु,
राजा उनका राजा तू है प्रभु, राजा कहलाए तू ही प्रभु। मेरे देश का राजा ऐसा हो, तेरे चरणों में नित झुकता हो। नफरत ना दिल में उसके प्रभु, लालच न हो दिल में उसके प्रभु। जो न्याय से प्रीति रखता हो और तेरी महिमा करता हो। इतनी सी दुआ है और इतनी सी है प्रार्थना, मेरे देश को यीशु तू ही बस संभालना। मेरे देश पर रहे तेरा करम, मेरे देश में रहे शांति अमन। मेरे देश पर रहे तेरा करम, मेरे देश में रहे शांति अमन। मेरे देश पर रहे तेरी दया, मेरे देश पर रहे तेरी कृपा। मेरे देश पर रहे तेरा करम, मेरे देश में रहे शांति अमन। वंदे मातरम, वंदे यीशु को, वंदे मातरम, वंदे यीशु को, वंदे मातरम, वंदे यीशु को। आपण दानार्पणासाठी प्रार्थना करणार आहोत. प्रार्थना करूया आपण. जगाचे निर्माण करते आमचे जीवन देवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो. हे जे दान तुझ्या गौरवासाठी देण्यात आलेलं आहे, हे दान तू आशीर्वादित कर. देणाऱ्या प्रत्येक हाताला तू पाहिलंस, न देणाऱ्या प्रत्येक हाताला तू पाहिलंस. जिवंत देवा, दोन्ही हातांना तू आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग तू तुझ्या गौरी राजाच्या वाढीसाठी करून घे. आमच्या मंडळीवर तुझी कृपादृष्टी असू दे. जिवंत देवा, आमच्या मंडळीची तू आध्यात्मिक वाढ कर. सर्वांना उत्तम आरोग्य दे. आणि जिवंत देवा, या दानावर पुन्हा एकदा तू आपला आशीर्वाद पाठव. ही प्रार्थना कर संधी तू मला दिली, म्हणून मी तुझे उपकार मानतो, तुझ्या नावाचा गौरव करतो. आमीन. आपण प्रभूंनी शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमचे स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जावं, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे. जसे आम्ही आमच्या ऋणास सोडले आहे, तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास स्पर्श नको, तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहे. आमीन. बाळासाहेबांना मी विनंती करतो की ती आपणासाठी देवाचा आशीर्वाद देतील. आशीर्वाद ग्रहण करूया. परमेश्वराची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे, ती तुमच्या अंतःकरणास स्वमनास परमेश्वराचा व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सर्वदा तुम्हा सह राहो. आमेन. आमेन. वाह